नमस्कार. स्वागत करतो. नमस्कार. थोडा सरळ विषयाला हात घालतो की धार्मिक याच्यात माणूस जेव्हा येतो तेव्हा दोन गोष्टी येतात की एक परंपरा पण असते आणि पुन्हा जे काही आजूबाजूचं धार्मिक वातावरण असतं त्याच्याकडे आपला स्वतःचा बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. आणि आम्ही तुमच्याकडे आलो त्याचं मुख्य कारण असं होतं की धार्मिकतेबरोबर एक सामाजिक काम पुढे नेलं जात आहे. तर मला तुमच्याकडनं थोडासा प्रवास असा प्रश्न विचारतो की कुठे असं क्लिक झालं की अरे हा आपला विषय आहे, अरे आपण हे सामाजिक काम करू शकतो, हे नेमकं याची सुरुवात कुठेतरी. तुम्ही एकदम विषयाला हात घालून मला पण थोडस हलवून टाकलं. परंतु धार्मिकता ही आमच्या सुरुवात जर म्हणाल तर धार्मिकता आमच्या घराण्यात पहिल्यापासूनच होती. आणि ज्या संप्रदायाला मी बिलॉंग करतो त्या संप्रदायाचं आमच्या घरात पूर्वीपासूनच म्हणजे ते बाळकडू म्हणतात तसं आमच्या घरात पूर्वीपासूनच वातावरण सराउंडिंग होतं. परंतु मग त्या वातावरणाचा सारखा भडीमार होऊन कुठेतरी एक म्हणजे तरुण वयात आल्यानंतर थोडं यार काय बोरिंग होतंय म्हणून थोडं आउट ऑफ द वे जाऊन थोडं वेगळं सराउंडिंग मध्ये जाऊन नाही मला घरच्या धार्मिकतेत इंटरेस्ट नाही येते, थोडं कंटाळून म्हणा, ते कंटाळून मग थोडं बाहेर जाऊन कॉलेज लाईफ म्हणा किंवा थोडं व्यसनाच्या ते सराउंडिंग ज्या गोष्टी आपल्याला घरचे नाही म्हणतात त्या गोष्टी करण्याच्या याच्यात गेलो. परंतु एक इन्सिडन्स असा झाला की हे दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय एकच आहे, वारकरी संप्रदाय पण एकच आहे. नाथपंथी बाणा जो आहे त्यांना त्यांचा जो कोणी शिष्य आहे किंवा त्यांच्या संप्रदायातला जो आहे त्यांच्याकडून जे कामं करून घ्यायचे त्याला ते बरोबर ओढून आणतात. इव्हन माझ्या वैयक्तिक लाईफ मध्ये असे काही प्रसंग घडले की मित्र म्हणताय चल तिकडे आपण जायचं, पण ती गोष्ट तिथून कोणतरी खेचून आणायचं का नाही आपलं काम नाही. इव्हन त्या तिथपर्यंत जाऊन त्या टच करून येणं म्हणताना तिकडून रिव्हर्स आणायची ताकद, ते आतून काहीतरी वाटायचं नाही यार हे आपलं नाही. आणि 2000 साली आमचं ज्यावेळेस तिथून गॅरेज काढलं, आता जे स्थान तुम्ही बघताय त्या स्थानावरून गॅरेज काढल्यावर माझं नुकतीच 10वी झाली होती. मी कॉलेजला गेलो होतो आणि तिथे औदुंबर वृक्ष, ते झाडाखाली महाराजांचा फोटो. आमच्या गॅरेज असताना त्या ठिकाणी मंदिर होतं. त्या मंदिरातली दररोजची दिवाबत्ती, दररोज त्या ठिकाणी पूजा अर्चा होत होती. गॅरेज काढल्यानंतर कन्स्ट्रक्शनचं काम साखला मोलचं चालू होतं. मला एकच काम का गॅरेज दुसऱ्या जागी शिफ्ट झालं, तुला कॉलेजहून आल्यावर इथं बसायचं खुर्ची टाकून, कोणी कस्टमर आलं का त्याला नवीन गॅरेजला घेऊन यायचं, एवढंच काम मला घरच्यांनी सांगितलं होतं, मोठ्या काकांनी वडिलांनी. मी तिथं बसून राहायचो. तिथं बसून काय काम, त्यावेळेस तर मोबाईल वगैरे काही नव्हते. तिथं मग ते मागे काही युवक बसायचे, शेजारी एक पत्त्याचा अड्डा, तिथं मोठे मोठे लोक येणार, बघत बसायचं. ती क्रेज थोडी त्या वयात होती. मग काका यायचे, अरे नुसतं बसून राहतो, महाराजांच्या इथला दिवा बंद झालाय, इथं एवढा कचरा पडलाय, कंटाळवाणं वाटायचं. मग काका येणार आहे त्या टायमाला, काकांचा टाइम फिक्स सकाळ संध्याकाळ. काका येणार त्या धाकामुळं थोडस पटकन दिवा लावून घ्यायचं, पटकन लाली पावडर करून, काका रागवणार नाही हिशोबाने करून ठेवायचं. पण ते काय एकदा म्हणजे काय झालं तर मलाही नाही सांगता येणार, पण इतकी आवड लागली. ते जागा पाहायला गेली तर ते औदुंबराचं वृक्ष, मग ते स्वतःहून झाडझूड करणं, मग एक उंबर जरी पडलं तरी झाडू मारणं, एक पान जरी पडलं तरी झाडू मारणं, हे मला स्वतःहून तिथे अटॅचमेंट निर्माण झाली, गोडी निर्माण झाली. आणि 2002 ची गोष्ट असेल, 1 किंवा 2 ची गोष्ट, मी नुकताच त्या मार्गात परत रिवर्स आलो दत्त महाराजांच्या याच्यात. आणि ते मागे जे मुलं बसायचे त्याने अरे काय ते देवदेव करतो, त्या वयात सगळ्यांचंच असंच म्हणणं असतं त्या तरुण वयाला किंवा काय ते तू देवदेव सारखी देवती तिथं बसून राहतो, ते वाचत बसतो. मग ते दुगड म्हणून आर्किटेक्ट होते साखला मॉलचे, आले ते साखला मॉल रोमन स्ट्रक्चर मध्ये, ते त्यावेळेस एक आयडेंटिटी म्हणून त्या ठिकाणी ती वास्तू उभी करणार होते. तर ते आले, रस्त्याच्या समोर गेले, त्यावेळेस म्हात्रेंचा बंगला होता समोर, गजा म्हात्रेंचा, तिकडून बघितलं
हे झाड आपल्या स्ट्रक्चरला थोडं हे सगळं छाटून टाकलं पाहिजे. मागच्यांनी निरोप दिला, अरे तू ते झाडाची पूजा करतोय, ते झाडच काढून टाकतंय. म्हटलं यार असं होतं का? म्हणे कुठेतरी ऐकलं की गुरुचरित्र वाचल्यानंतर संकल्प पूर्ण होता. पहिलं गुरुचरित्र पारायण केलं 2002 साली. संकल्प केला का महाराज मी आता नुकतंच तुमच्या भक्तीला लागलोय आणि तुम्ही लगेच जायच्या गोष्टी करताय किंवा हे लोक तुम्हाला काढायचं. तो 2002चा संकल्प. त्यावेळेस मग गुरुचरित्र मला एका माझ्या ब्राह्मण मित्रांनी सांगितलं की गुरुचरित्रात जितके नियम तुम्ही काटेकोर पाळाल तितकी फलश्रुती तुम्हाला चांगली मिळेल. मग त्याच्यात नियम असे होते की पूर्णपणे ब्रह्मचर्य, त्यानंतर एक घोंगडीवर झोपणं, जितकं जास्तीत जास्त वैराग्य, एक अन्न खाणं, इस्त्रीचे कपडे नाही, चप्पल नाही. आता मी नुकताच कॉलेजला थोडी आपली शायनिंग आणि माझ्या घरात आई बहीण अडचण येते. मी म्हटलं एक काम करू, आपण इथंच झोपू. त्याच इथं झोपून तिथंच सगळं करणं, घरचं पाणी पण न पिणं, एक अन्न मिळालं तर नाही तर फलावरती, अशा त्या गोष्टी केल्या. म्हटलं हे जाऊ नये, संकल्प पूर्ण होण्यासाठी मी सगळ्या गोष्टी केल्या काटेकोरपणे. आणि बस तो संकल्प अनुभव कथन करण्याचा विषय नाहीये, परंतु आज बऱ्याच वर्षांनी हा विषय निघाला म्हणून रिवाइज करून सांगतो. माझ्या आठवणी ताज्या होत्या याच्यानी की पारायण संपलं आणि हे रोज चिडवायचेच मला, काही फायदा नाही, काही फायदा नाही, जाणार आहे. आणि एक तिथे महात्मा आले त्यांच्याच इथे आणि पारायण संपल्याच्या दत्त जयंती पण झाली. दत्त जयंतीच्या एक 7-8 दिवसानंतर त्यांचे एक महात्मा तिथं आले. सगळं बांधकामावरती त्यांनी बघितलं आणि बाहेर आल्यानंतर झाडाकडे बघून त्यांनी सांगितलं इसकी सेवा करो, इसकी सेवा करो, ये तुमको बहुत कुछ देके जाएगा, असं त्यांना सांगितल्यावर त्यांनी लगेच आमच्या वडिलांना बोलवलं, साकलावाल्यांनी. हे सगळं करतात त्या मंदिराचं असं तसं. लगेच मग पार बांधला गेला, तिथं मंदिराची परत निर्मिती झाली आणि नंदू शेट्टी स्वतःहून बोलून मला का आपल्याला एक इथं मंदिर करायचंय, मार्बलचं मंदिर घेऊन या. आता मंदिराचं माझं स्वप्न पहिल्यापासून छोटंच आहे, मंदिर मोठं नको, सेवा मोठी असावी. मग त्या गोष्टीसाठी मी म्हटलं आपण इथे फक्त फोटोच ठेवू. माझ्या आयुष्यातली पहिली कमाई होती. आमच्या तिथे एक प्रेस मशीन होतं, पत्र्याचं प्रेस मशीन. आमच्या भावाकडे, आमच्याकडे गॅरेज असल्यामुळे पत्रे प्रेसला यायचे, तर मग ते पत्रे प्रेस केले. तर आमच्या भावानी मला त्यावेळेस 150 रुपये दिले. पहिली कमाई होती, लहान होतं. मग पहिली कमाई म्हटल्यावर काय करायचं 150 रुपयाचं. मग दत्त महाराजांचा मोठा 3 फुटी फोटो घेऊन आलो, त्याला लॅमिनेशन केलं, तो तिला तिथे ठेवून पूर्ण पैसे त्याच्यात लावून दिले. म्हटलं जे काय आहे ते तुमच्याकडं. तिथून मग आरती येत नाही, आरत्या सगळ्या मी ते लहानपणी घरचं सगळं सोडल्यामुळं ते सगळं जरा फ्लॅशबॅक होतं. मग दत्त मंदिरात जाऊन आरती 12ची, एकमुखी दत्त मंदिरात जाऊन 12ची आरती, तिथला क्रम. मग एक जोडीदार होता तिथला, वॉचमॅनचा मुलगा, छोटाच होता तो, त्या काळात माझ्याबरोबर एकदम सावलीसारखा राहिला. मग त्याचा ते मी आरती ओळखतो उदबत्तीनी, मग थोडं कापराची आरती, तेवढे जेवढे आरत्या तेवढ्या म्हणायच्या. गुरुवारचा तो नियम परत चालू झाला. आरती गुरुवारची आमच्या गॅरेजला पूर्वीपासूनच होत होती, पण मध्यंतरी गॅप पडला. मग ह्या गोष्टीत परत येण्यासाठी मग एक साथीदार जोडले गेले. त्या दरम्यान मी एक शोरूमला कामाला होतो. संध्याकाळी गुरुवारी इतकी तगमग राहायची, कधी आरतीचा टाइम, त्यावेळेस झाडझूड, पादुका, आपलं मंदिर धुणं, सगळ्याच गोष्टी असतात. मग 2004 साली आम्ही पादुका बनवल्या. तिथे दत्त महाराजांच्या पंचधातूच्या पादुका बनवल्या महिंद यांच्याकडून. आता हा प्रवास एवढाच याच्यानी का सांगतोय तुम्हाला विस्तारित नाही, या सगळ्या गोष्टीचं कनेक्शन सांगतो तुम्हाला. पादुका बनवल्या. पादुका कशा असावा, आता देव माझा आहे तर मला त्या देवाला नटवायचं तर माझ्याच पद्धतीने नटवायचं, हे पहिल्यापासून. मग त्याला थोडासा शास्त्राचा आधार असला पाहिजे. मग त्या पादुका अशा पाहिजे, मला त्याचे पावलं असे पाहिजे. मग दत्त संप्रदायात पादुकांना महत्व म्हणून पादुका स्थापन केल्या काही संतांच्या मार्गदर्शनाखाली. त्या पादुका महिंद यांच्याकडे बनवायला टाकल्या. त्यांचे वडील होते त्यावेळेला. महिंद हा विषय ध्यानात ठेवा बरं का तुम्ही. त्या 2004ला त्या पादुका बनवल्या. पादुका बनवल्या आणि मला एका ठिकाणून फोन आला, भूषण यात्रेला चाललोय, येतो का? कुठे आहे? आणि गाणगापूर, वरदपूर, अक्कलकोट अशा सगळ्या ठिकाणी चाललोय. म्हटलं अरे पादुका आहे माझ्याबरोबर, घेऊ का? म्हणजे चाल.
महाराजांना विचारतो. महाराजांना विचारलं आणि ठीक आहे, पादुका आणल्या घरी, त्या पेटीत ठेवल्या. त्या पादुका आता ज्या मंदिरात स्थापित आहे त्या पादुका त्या आणल्या, त्या ठेवल्या. त्यानंतर त्या पादुका तीर्थयात्रेला घेऊन गेलो, सगळ्या ठिकाणी त्या स्पर्श करून आणल्या आणि मग त्या मंदिरात स्थापन करायचं बुवा असं. त्या यात्रेतला तर प्रसंग खूप मोठा आहे, यात्रेत खूप अनुभव आले. मग त्या यात्रा जशी जशी त्या ज्या ठिकाणी गेल्या तशा तशा त्या पादुका मग ते स्थापन करायचं का नाही करायचं हा विषय होता. मंदिर पूर्णत्वच नाही, त्या स्थापन केल्यावर त्याची रोज पूजा कोण करल? आपलं हे सगळं असं घरचं, आमचं घर मोठं त्याच्यामुळे विरधी सुतक लागोपाठ काही ना काही. मग एकदा ते सांगणारे असे की भाऊ ते एकदा बसवलं रोजचं करणं अवघड आहे, कोण करल काय करल. 2004 नंतर मग 5-6 एकदा 5ला त्या पादुका तिथे फक्त ठेवल्या. त्यावेळेस आमच्या आईने सांगितलं पादुका बसवायच्या अगोदर 5 घरी भिक्षा मागा. भिक्षा मागा. भिक्षेचं काय स्वरूप? भिक्षा तर समर्थ रामदास स्वामींची पाहिलेली भिक्षा, अजून वाडीची पाहिलेली भिक्षा. आपण आपली पद्धत चालू करू. एक शाल घेतली, त्याला गाठणी मारल्या, भिक्षा मागायला. मग मी तुमच्या घरी येतो, तुझ्या घरी येतो, आमचेच मित्र 5 घरी. मग पादुकांची पूजा करा. आम्ही त्यावेळेस दिगंबरा फक्त एक टाळ आणि डफली, दिगंबरा. ते 5 घरांचं पाहिल्यावरती दुसऱ्या वर्षी ते परत पादुका त्याच्यातल्या काढल्या. ते असे 3 वर्ष चालले, 3-4 वर्ष. ज्या वेळेला त्या पादुका फिक्स करायच्या ठरल्या का त्या फिक्स राहतील, आता त्या पादुका हलवता नाही येणार. 2009-8ला आम्ही त्या आता तुम्ही जे वरती पाहिलं त्या पादुका बनवल्या. परत तसा यात्रेचा क्रम केला. त्या सर्व तीर्थक्षेत्राची इंटेन्शन एवढंच होतं, आपण लोकांच्या घरी अधिकार तर आम्हाला तसा नाही धर्माने किंवा जातीने म्हणा, पण मग लोकांच्या घरी जायचं तर त्याला काहीतरी ऑथेंटिकेशन काय, तर मग त्या सगळ्या देवस्थानाची ऊर्जा आपण त्या लोकांच्या घरी घेऊन जातो. म्हणजे मी तुमच्याकडे अक्कलकोटला त्या पादुका स्पर्श करून आणले, तुम्हाला नाही जाता येते, तिथली ऊर्जा तुम्हाला तिथे मिळेल. आणि पादुका महाराजांच्या म्हणल्यावरती त्यांना सर्वीकडे डायरेक्ट एंट्री प्रत्येक मंदिरात. मला तरी लांबून दर्शन आहे, तुम्हाला आम्हाला, पण त्यांना प्रत्यक्ष तिथं. मग ती ऊर्जा तुमच्या घरी आम्ही घेऊन येतो, अशा इंटेन्शनने ती भिक्षा चालू झाली. 2007, 8, 9, 10, 11 असा प्रवास. मग भिक्षेचं प्रमाणही वाढत गेलं, सगळ्या गोष्टी होत गेल्या. आणि मग ते म्हटलं आता माझं तर टर्निंग पॉइंट होतं आयुष्याचं, काय निवडावं, प्रपंच की वैराग्य, अध्यात्म. तुम्ही थोडं मध्येच बोलताना असं एक हिंट दिली, ते तो धागा कंटिन्यू करूयात. मैन नावावरून आला तो धागा. 2009-8ला त्या आपल्या 2004-2ला त्या पादुका बनवायच्या मैनकडे. आता मैन म्हणजे एक ब्रँड, आणि त्यांचं ते एकदम म्हणजे त्यांच्या टर्म्स कंडिशन नुसार काम करणार. त्या काम करायच्या याच्यात मग मी लहानच असल्यामुळे मला काही मार्केट नॉलेज नाही. गेलो मैन कुठे ते इंदिरानगरला त्यांचं वर्कशॉप होतं. गेलो त्यावेळेला त्या पादुका दिल्या. पादुकांची गंमत सांगतो. खरं तर आध्यात्मिक अनुभव मला आमच्या गुरूंनी नाही सांगायला लावले आणि नाहीच सांगू आध्यात्मिक अनुभव, पण आता तुमचं मोठं किंवा इंटेन्शन वेगळं आहे या गोष्टीचं म्हणून सांगतो. त्या पादुका बनवायला दिल्या त्या दिवशी. गाणगापूरचा काहीतरी तिथं काम आलं होतं. आम्ही ज्या दिवशी काम दिलं, ज्या दिवशी त्या पादुका आम्ही घेतल्या तिथून, त्या दिवशी वणीच्या देवीच्या पादुका त्या ठिकाणी, त्या पादुकांची पूजा आणि ह्या पादुकांची पूजा. आता आम्ही तर काय कोणाला घेऊन नव्हतो गेलो, वणीचेच ब्राह्मण आले होते. दोन्ही पादुकांची सोबत पूजा करून त्या पादुका आम्ही घेऊन आलो. म्हणजे तो प्रसंग, त्या जे आपली मगाशी चर्चा झाली काय कनेक्शन कसे असतात, हे कनेक्शन पूर्वीपासून ठरलेले असतात. तुम्ही म्हटले का कसं तुम्ही याच्यात आले, त्या गोष्टी त्यांनी ठरवलेल्या आहेत, त्या बरोबर त्या वेळेला घडून आणतात. भले त्यावेळेला मला कळत नसेल किंवा आपल्याला कळत नसेल, पण त्या गोष्टी घडून येतात. त्या मैनचा तो विषय त्यावेळेला त्या पादुका, मग त्या पादुका त्या दिवशी घ्यायच्या. तर मैनंना फोन केला का काका ते पादुका आम्हाला या तारखेला मिळतील का? नाही मिळणार. नाही काका आम्हाला जायचं होतं यात्रेला, नाही मिळणार, नाही होणार. मग ते 2-2 दिवस आणखीन वाढवत जायचे. एक दिवस स्वतःहून फोन आला, तुमच्या पादुका रेडी. मग तोच ते वणीच्या पादुकाने आपल्या पादुका त्या दिवशी सोबत आल्या टायमाच्या तो झाला विषय. आता 2023ला मागच्या वर्षी
मंदिराचं जीर्णोद्धार काम काढलं. त्या पादुका परत काढल्या. आता त्या पादुकांचं थोडस बफिंगचं काम करूया. थोडस आता एवढं जीर्ण झालंय, कोणाकडे करायचं. मग ते मैनचं तिकडे शोधायला गेलो, नाही भेटले. मग ते अंजनेरीला गेले, अंजनेरीचा तिथून नंबर आणला. त्यांचे आता मुलगा काम करतो सुयोगमय, त्यांना बोलवलं. ते आल्यानंतर मला डायरेक्ट बोलले, पहिलं काम असेल की आम्ही बघायला आलोय, आमच्याकडे कामही येतं आणि आम्ही बघायला जात नाही कुठं. हे त्यांच्याच तोंडचे वाक्य. आणि तुम्ही ह्या स्थानाचं नाव घेतलं का आम्ही इथून बोलतोय म्हणून इकडे मी आलो, कारण मी जाता येता तुमचं सगळं आरती प्रसाद बघत असतो. तर त्या गोष्टीसाठी मी आलो. मग त्यांना सांगितलं पादुका अशा अशा. मग एक यजमान आमच्यातलेच म्हणे चांदीच्या पादुका करायच्या. म्हटलं हो आपलं काही, आणि आम्ही वरच्या याच्यासाठी चांदी. म्हटलं करा. माहीत ते पादुका दिल्या. पादुकांचं काम बघण्यासाठी आम्ही परत एकदा माहींच्या कारखान्यावर गेलो. त्या पादुका ज्यांनी बनवल्या त्यांच्याकडेच त्या परत त्याच्यासाठी गेल्या. किती वर्षानंतर, 2002 आणि 2023 एवढ्या गॅप नंतर त्यांच्याकडेच त्या पादुका गेल्या. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मुलांनी काम केलं त्याच पादुकांचं. आणि तिथं गेल्यावरती एक मॉडेल दिसलं मूर्तीचं, दत्त महाराजांची आकर्षक मूर्ती. मला एक गुरुचरित्रा मंदिरात मी जी पहिले महाराजांचा फोटो लावला होता, ते गुरुचरित्रावरती एक फोटो आवडला होता. तोच फोटो असावा. महाराज उभे नको मला, दत्त महाराज उभे नको, बसलेलेच पाहिजे. उभे म्हटलं का ते निघायची भूमिका असते प्रत्येक. बसला ना माणूस निवांत असतो, बसलेलेच पाहिजे. मग बस दत्त म्हटल्यावर सगळ्यांना उभीच प्रतिमा. मग ती तिथं बसलेली मूर्ती दिसली दत्त महाराजांची. सगळे पोरं नाही भूषण भाऊ, नाही हो मूर्तीचा खेळ अवघड आहे, आपल्याला पोट पाणी पाहून काम करायचे, जमणार नाही का. झालं ते आले बसले, ती मूर्ती डन झाली. ती मूर्ती त्यांनी बनवली होती गिरनारला पाठवण्यासाठी. त्या मूर्तीचं मॉडेल, ती मूर्ती चांदीत बनणार होती असं त्यांनी मला सांगितलं. ती गिरनारला जाणार होती. ते मॉडेल बनलं, टाइमवर काहीतरी विषय झाला, गिरनारला दुसरीच मूर्ती आली, मार्बलची मोठी मूर्ती आत्ताची गिरनारला. तर ही मूर्ती तानसेचे महाराज तिथे गिरनारसाठी देणार होते. त्याच्यात ती स्थापन झाली, मग ही मूर्ती राहून गेली. ही मूर्ती मग इथे आली. मग ती मूर्तीची हिस्ट्री अशी होती का बाबा गिरनारसाठी बनली ना, ती मूर्ती बनली ते मैनला गाडीत बसवलं, सगळ्यांना त्या यजमानांना बसवलं, मूर्ती गिरनारला घेऊन जा, तिथं पादुकांवर ठेवून अभिषेक करून मग ती प्राण प्रतिष्ठा झाली. म्हणजे 20-22 वर्षानंतर ते मैद हे गणित जुळून आलं. म्हणजे कोण आठवणीत ठेवणार आहे मैंनी काम केलं किंवा काय, पण ते त्यांच्याकडूनच काम होणं होतं, त्यांच्याकडेच झालं ते काम. हे मैनचं मी तुम्हाला म्हणून बोललो होतो का मी जे सांगायचंय हेतू एवढाच आहे, ह्या गोष्टी सगळ्या ठरलेल्या. बरोबर. आणि त्याबरोबर ते करून घेतात वेळेवरती. नेहमी एक वर्तुळ पूर्णच होत असतं. होतच. तुम्हीच मागाशी बोलले सर्कल एक पूर्ण होत. आणि हे झालं. आता दुसरं सर्कल विचारतो तुम्हाला, की तुम्ही जे सांगितलं की कॉलेजला जात होतात त्या काळात थोडस असं वाटणं साहजिक आहे. आणि मग नंतर तुम्ही या सगळ्या अध्यात्माकडे किंवा असं म्हणूयात की एक आंतरिक असं वाटलं की हे आपल्याला ही गोष्ट आवडते आणि त्याच्याकडे तुम्ही गेलं. तर तेव्हा जी मंडळी होती त्यांचंही काही सर्कल पूर्ण झालं का? सर्कल पूर्ण झालं म्हणण्यापेक्षा आहे ना, ते सर्कल कसं झालं, मंडळी ज्याच्या थ्रू जे जे जोडले गेले तोच गायब झाला. ज्याच्या थ्रू जे जे जोडले गेले, म्हणजे साखळीच आहे. तुम्ही माझे मित्र आहे, हे तुमचे मित्र आहे, तुम्ही मला बघून यायला लागले, हे तुम्हाला बघून यायला लागले, त्यांना बघून ते यायला लागले, त्यांना बघून ते, हे मधले सगळे गायब झाले. वर्तुळ मोठं होत गेलं, वर्तुळ मोठं होत गेलं, मधले काही बाजूला होत गेले आणि जे जोडायचे होते तेच जोडले गेले, असं होऊन गेलं. ते पण शेवटी ती आहेच. आणि महाराजांच्या कृपेने इतके छान साथीदार म्हणा किंवा सवंगडी भेटत गेले का त्यांनी त्यांचं 100% दिलं या कार्यासाठी. आणि त्याच्यात ते सराउंडिंग जे पूर्ण करायचं म्हटलं ना, ते येतील त्यांच्या टायमाला, ते सर्कल पूर्ण होईलच. बरोबर. ते सोडणार कोणालाच नाही. ते येतील, सर्कल पूर्ण होईलच. आता थोडं आध्यात्मिक वळणाकडनं थोडं ग्राउंड लेवलला आहे की असंही आहे. म्हणजे आता मी तुमच्याकडनं हे
ऐकतो खरं. मी ऐकलेलं आहे ते की जी तरुण मंडळी तुम्ही ह्या सगळ्या याच्यात आणली, तर असंही आध्यात्मिक प्रभाव असतो किंवा धार्मिक प्रभाव असतो तर लोक जोडले जात असतात, पण तरुण थोडा उशिराने जोडला जातो. बरोबर. तर त्याच्या आईन अशा उमेदीच्या काळात जोडला जात नाही. बरोबर. त्याला काही अनुभव यायला लागले की मग तो येतो. पण तुमच्याकडचं जे सगळी मी मंडळी त्या दिवशी बघितली तर ते असे आहेत की ते पहिल्याच टप्प्यात, आयुष्याच्या पहिल्याच टप्प्यात जोडले गेले. तर तिथे मला दोन गोष्टी दिसतात. एक म्हणजे देवाची ऊर्जा, हा तर तो अखंड विषय आहे. पण दुसरा विषय असा दिसतो की याला एक कुठेतरी चॅनलाइज करणं त्या ऊर्जेला, की जी ऊर्जा दुसऱ्या मार्गाला पण जाऊ शकते. त्या ऊर्जेचं बरोबर तर तुमच्या म्हणजे आत्ता ज्या टप्प्यावर आहात तर त्याच्यात असा काय तुमच्या डोक्यात आहे की ही मला ऊर्जा इकडे घेऊन अशा पद्धतीने काम उभं करायचं, मोठ्या पातळीवर असं जायचं आहे? बरोबर. मी पण तरुणच आहे तुमच्या माहिती. पण ऊर्जेच्या दृष्टीने आम्ही तुमच्याकडे एक वाटत होतं, महाराजांनी मला ज्या ज्या वेळेला त्या वाईट गोष्टींपासून जसं खेचून आणलं, त्या वयातून किंवा त्या गोष्टीतून प्रत्येकाला खेचलच की नाही शक्यता कमी आहे. आणि प्रत्येकाचं आत्ता जी तरुण मंडळी मला जोडल्या गेलेली किंवा जे साथीदार माझ्या सोबत आहेत सेवेमध्ये, अध्यात्मात एक तर माणूस 2-3 गोष्टींमुळे येतो. एक तर फ्रस्ट्रेशन, खूप फ्रस्ट्रेशन झालं तर त्याला वैराग्य येतं, त्या वैराग्यातून अध्यात्माकडे वळतो. नाही तर मग काहीतरी कारण अडलेलं आहे, प्रापंचिक म्हणा, इकॉनॉमिकल कारण म्हणा किंवा शारीरिक कारण. देवाकडं माणूस कधी जातो? त्या 2-3 गोष्टींमुळेच. की बा आमचं कारण आहे, तर मग आता बा लोकांची एक मानसिकता झाली, तुमचं काय काम अडले, जमिनीचे आहे, तुमचं वैवाहिक काम आहे किंवा काय, तुम्हाला फक्त एक कोणतरी म्हटलं भाऊ इकडं जाय, होईल. तो माणूस मग त्याची काही माहिती काढत नाही, काय नाही. तो म्हटला इथं पाया पडले, मग तो दगडाला त्यांनी काही शेंदूर लावून दिला. इव्हन आसुरी शक्तीला जरी पाया पडायला लावलं तरी लोक पाया पडतात. आपण धार्मिक धर्म याच्यातून, या माझ्या चर्चेतून किंवा आपल्या चर्चेतून असं कुठलं धार्मिक तेढ निर्माण होईल असं वाक्य निघायला नको, परंतु त्या गोष्टी प्रकर्षाने होतात. या 2-3 गोष्टींमुळे अध्यात्माकडे वळतात. तर तरुण का अध्यात्माकडे वळतो? आता आमच्या इथं जे आलेले, एक तर आमच्याकडं मल्टिपल पॉइंट आहेत त्या गोष्टीसाठी अट्रॅक्ट होण्यासाठी. तुम्हाला संगीताची आवड आहे किंवा तुम्हाला वाद्याची आवड आहे किंवा तुम्हाला शृंगाराची आवड आहे, तुम्हाला सजावटीची आवड आहे, तुम्हाला गर्दीची आवड आहे, अशा अनेक प्रकारच्या आवडीनुसार त्या ठिकाणी तो युवक, आता समजा 10 युवक आहेत, त्याच्यात प्रत्येकाला विचारलं का तू का कुठल्या निमित्ताने या ठिकाणी आला, तो म्हणतो मला महाराजांचं स्वरूप खूप आवडलं. इथं आल्यानंतर तो वाटलं मला शांत. तुम्हाला दुसऱ्याला विचारलं का तो म्हणतो ते मला घंट्याचा आवाज खूप छान वाटला किंवा इथं आरती म्हणण्याची पद्धत खूप छान वाटली किंवा इथं प्रसाद जे वाटताय त्या प्रसाद वाटण्याच्या याच्यात मी खाण्यासाठी म्हणून आलो आणि बस यायला लागलो, छान वाटलं. तर असं प्रत्येकाचं काही ना काही वेगवेगळा अनुभव आहे. हे सराउंडिंग भेटल्यानंतर कार्याला व्यापकता येण्याची हीच वेळ असेल असं मला वाटलं. आणि हे महाराजांनीच पाठवलंय. प्रत्येकाच्या करवी काही ना काही एक आयडिया येत गेल्या, त्या आयडियांचं सविस्तर चर्चा करून त्याला त्या डायरेक्शनला तुम्ही मला सांगितलं का भूषण भाऊ असं असं, मग तो योग्य माणूस त्या गोष्टीसाठी निवडावा आणि त्याला त्याच्या इच्छेनुसार त्या गोष्टीमध्ये जर टाकलं तर तो तिथे चिटकून राहील. आणि सराउंडिंगला मी खूप पहिल्यापासून मानतो. सराउंडिंग जे तुमच्या पाशी ना तुम्ही तसे घडत चालतात. तर माझं एक आता म्हणजे खूप वर्षापासूनची इच्छा आहे का माझं सराउंडिंग जे असणार आहे ना, का ते सराउंडिंग मला असं ठेवायचं आहे का बा माझ्या सोबत जो राहणार आहे त्याला उदरनिर्वाह सगळ्यात मेन आहे. त्याच्यासाठी माणूस कदाचित बाहेर जातो, कदाचित त्या सराउंडिंग मध्ये जातो, कदाचित त्या गोष्टीमध्ये तो इन्व्हॉल्व होतो इच्छा नसताना. त्याला मग इथंच सगळ्या गोष्टी जर आपण त्या पद्धतीने बघितल्या तर तो माझ्याच टच मध्ये राहील. कसं होतं शेवटी गढूळ पाण्याचा ग्लास आहे, तो नितळ पाण्याखाली धरला,
तो एकदा धरला, नळ चालू केला, ते गढूळ पाणी थोड्या वेळ थोडं असं. बस परत काढून घेतला, परत हे केलं, ते गढूळ गढूळच राहणार आहे. तुम्ही सारखं त्या नितळ पाण्याच्या याच्या खाली ठेवा, ते पडत राहून राहून एक वेळ अशी येईल की ते सगळं नितळ होईल. बस सेम फंडा आहे, बाकी काहीच नाही. तुम्ही त्या टच मध्ये राहा, तुम्ही वाईट गोष्टींच्या टच मध्ये राहा, रोज दारू पिणाऱ्या बरोबर राहा. एक दिवस इच्छा होतीच की भाई एक घोट पिऊन पाहू, एक घोटाचा एक खांबा कधी होतो आणि माझं आयुष्य बरबाद कधी होतं कळत नाही. सेम जुगाराच्या बाबतीत म्हणा, सेम आज जे काही व्यसन असतील त्या सर्व गोष्टींच्या बाबतीत सेमच कंडिशन आहे. तुम्ही सराउंडिंग कुठल्या गोष्टीत राहताय, बरं त्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला खेचून आणण्यासाठी तुमचे पूर्वापार काहीतरी संचित पाहिजे. सद्गुरु कृपा म्हणा, तुमच्या घरच्यांच्या सगळ्या गोष्टी. आज मी पण त्या प्रवासात होतो, मला त्या गोष्टीतून आणलं. माझ्या बरोबरचे जे होते ते आज आयुष्य संपून गेले. त्या गोष्टीतून इच्छा असून पण बाहेर नाही निघू शकत. नाही, चक्रात अडकलीच. ते चक्रच इतकं विचित्र. त्याला तुम्हाला काय बोललो, एक खूप मोठं शक्ती स्त्रोत लागतो का तो त्याच्यातून तुम्हाला खेचून आणतो.